तर फायनली मित्रांनो आपलं नाही का SD कार्ड आला आहे आता, जे की आपल्या ऍक्शन कॅमेऱ्यामध्ये आपण टाकणार आहोत. कारण की जे आपल्याकडे 2 SD कार्ड होते, दोन्ही मायक्रो SD कार्डच होते तसे, बट एक साधं वालं होतं आणि एक अल्ट्रा वालं होतं. पण दोन्ही सुद्धा नाही का 4K मध्ये शूटिंग नव्हते करू शकत. तो त्यासाठी आपल्याला एक नवीन SD कार्ड घ्यायला लागला, मायक्रो SD कार्ड. ते त्या दिवशी आला आहे अमेझॉनवरून. तर याच्यामध्ये आपण त्याला अनबॉक्स करूया. काहीतरी आहे, संडिक्सचं आहे तसं ते. हे आहे ते छोटंसं SD कार्ड ज्याच्यामुळे आपलं एवढं सारं काम अडलं होतं. तर याच्यामध्ये नाही का लिहून आहे बघा, एक्स्ट्रीम SD कार्ड 4K म्हणून. हे आपल्याला आवश्यक आहे आपल्या ऍक्शन कॅमेऱ्यासाठी. तर आता याच्यामध्ये जो आपला DJ ऍक्शन 4 त्याच्यामध्ये आपण टाकून चांगल्या प्रकारे बघूया. आणि जर तुम्ही मागचा आपला अनबॉक्सिंग वाला व्हिडिओ नुसार बघितला तर आपल्याला इथं किंवा इकडे ह्या साईडनं कुठेतरी येऊन जाईल. तुम्ही जर बघला नसेल तर नक्की जाऊन तो पण बघू शकता. त्यात प्रॉपर सांगितलं आहे कशा प्रकारे काय काय आपल्याला आला आहे, काय नाही आला आहे. आणि हे SD कार्ड जे आहे ते याच्यामध्ये टाकलं आपण. सो हे असं टाकल्यानंतर असं याला लॉक करा. हे लॉक झालं आहे. आता उलटा पकडलं का, आता याला ऑन करून बघू. हा झाला आहे ऑन. आणि याच्यामध्ये नाही का आता SD कार्ड शो करत आहे 7 आवर 5 मिनिटं. म्हणजे आपण 1080p 25 fps मध्ये शूट केलं तर 7 तास आरामशीर शूट करू शकतो. सो याला आता आपण नाही का बाहेर घेऊन जाऊ, चांगल्या प्रकारे शूट करून बघूया. आणि त्याच्यासोबत आपल्याला एक गोष्ट लागेल जे शूट करताना काम येईल, ही स्टिक. आता ह्या स्टिकचा सुद्धा वापर आपण ह्या आपल्या ऍक्शन कॅमेरा सोबत करणार आहोत. सो आज नाही का मस्त पाऊस वगैरे आलाय, तर आपल्या वावराकडे जाऊया, मस्त शूट करू. आणि वावराची क्वालिटी सुद्धा बघणं होऊन जाते ना, आणि आपल्या ऍक्शन कॅमेरा सुद्धा टेस्ट करणं होऊन जाईल आपला आज. त्यानंतर हे आपल्याला काम येऊन जाईल आज. हा याचा प्रोटेक्टिव्ह केस आहे जो आपण आज यूज करणार. हे झालं लॉक. आता झाला आपला कॅमेरा सिक्युअर. आणि त्याच्यानंतर हे एक आपल्याला हुक लागेल. हा एक मॅग्नेट माउंटची जरूरत पडेल. याला मी असं लावलं, हा झाला लॉक. आता हे निघायचं काम नाही. त्याच्यानंतर हे वाली स्टिक जी आहे ना ती लावून हा झाला आता प्रॉपर रेडी. आपण थोडं बाहेर जाऊन चेक करूया आता कशा प्रकारे ते आता जे शूटिंग राहील ना आपल्या ह्या ऍक्शन कॅमेरामधून सर्व काही. तर भाई लोक मी आता आमच्या माडीवर येऊ ना वरती, आणि तुम्ही माझ्या मागं बघू शकता खूप वाईड मध्ये दिसत आहे. आणि नाही का आता पाऊस आलाय, 3-4 दिवस झाला सारखा गावाकडे पाऊस पडत आहे. तो त्याचा बेनिफिट असा होईल की आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या कॅमेऱ्याचं कलर्स वगैरे सर्व काही आपल्याला एक्सप्लेन करता येईल आणि बघता येईल कशा प्रकारे. आणि तुम्ही बघू शकता आता आमच्या गावाला मस्त नाही का वातावरण बहुत ब्युटिफुल असं होऊन आहे. सगळीकडे मस्त हिरवळ झाली आहे पावसामुळे. आता आपण जाऊया आमच्या वावरामध्ये आणि चांगल्या प्रकारे कॅमेराला टेस्ट करूया. तर भेटूया थोड्या वेळामध्ये. सो आता नाही का 10 वाजले असेल सकाळचे, बट नाही का पाऊस सारखा चालू असल्यामुळे काही समजून नाही राहिलं काय करायला पाहिजे. तर वाटत आहे बाहेर जाऊ, बट पावसामुळे बाहेर पण जाता येणार नाही. आपला कॅमेरा तसा वॉटरप्रूफ आहे, बट सांगता येत नाही काय रिस्क घ्यायचं. कारण की सर्व्हिस सेंटर म्हटलं तर थोडंसं झांगण गुत्तावलंच काम राहते. आणि तुम्ही लो लाईट परफॉर्मन्स पाहू शकता. आय थिंक लुक्स बेटर ॲज वेल ॲज ब्युटिफुल है मुझसे वही स्मार्ट. मित्रांनो आम्ही चाललो आता आमच्या वावराकडे. पाऊस थोडासा थांबला आहे, मगाच्यापेक्षा बारीक पाऊस सुरू आहे, त्यामुळे मी रेनकोट लावला आहे. आणि काही जास्त दूर नाही आपलं, बस 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि पाहू आता वावरापर्यंत गाडी जाते का नाही का आमची, बट प्रयत्न राहील का वावराच्या बिलकुल आपली गाडी उठते पाहिजे आपण. आणि बघूया पराठी वगैरे कशी आहे ना, आपला कॅमेरा सुद्धा आपण चांगल्या प्रकारे टेस्ट करून घेऊ. तर आम्ही नाही का आता आमच्या वावरामध्ये पोचलो. इथं वावरात भले बिलकुलच वेगळाच माहोल नाही, शांतता आहे, बिलकुल कोणीच नाही आहे सध्या वावरामध्ये. आम्ही दोघंच भाऊ आणि एक जण आमच्या वावरा साईडचे जे शेजारी आहे शेतकरी, त्यांनी त्यांचं दुरावर इथं बैल चालवून आले. आता नाही का एक काम आहे आम्हाला करायचं वावरामध्ये आल्यानंतर. उद्या आमची फवारणी असल्यामुळे नाही का आम्हाला माज भरून ठेवणं आवश्यक आहे. मागच्या वेळेस फवारलं होतं पूर्ण इथून नाही का इथपर्यंत आम्ही फवारलं होतं. तो आता पुन्हा एकदा पराठीला किड्याचं आणि वरची फवारणी आम्हाला मारा लागेल. त्याच्यासाठी हा जो माच आहे आमच्या वावरामध्ये ठेवून, आता किती पाणी आहे तसं मातात पाणी आहे पण याला पूर्ण भर लागते. हा माच भरायला आपल्याला तिथं जावं लागेल. ठेवायला जे ठिकाण आहे तिकडे माझ्या मागं लाईन आहे का नाही बघा लागेल. लाईन जर चालू असेल तर आपल्याला माच चालू करून भरता येईल. आय डोंट नो, मला माहित नाही आता कॅमेरामध्ये कसं शूट होऊन राहिला आहे.
कारण की कसं हा सुद्धा माझा पहिल्यांदाच मी व्हिडिओ शूट करून राहिला या कॅमेरामध्ये. मला याच्याबद्दल बिलकुलच नॉलेज नाही आहे. आता कॅमेऱ्याची डिफॉल्ट सेटिंग राहते त्याच्यामध्येच आता शूट होऊन राहिला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी का पाऊस सुद्धा आहे आणि सगळीकडे असं डार्क असल्यामुळे असं कलर वगैरे आपल्याला समजणार तेवढं पूर्ण म्हणजे माझ्यावर जे चेहरा आहे माझा थोडं डार्किश दिसणार. ढग असल्यामुळे सूर्य पण नाही आहे तर सूर्य नसल्यामुळे तेवढं काही खास दिसत नाही. आणि हे आमची पराठी आहे आपल्या डोंगराच्या लेवलची येऊन आहे सध्या. आणि हे जर तुम्हाला हे पिवळा आणि हिरवं जर दिसत असेल तर याचं कारण म्हणजे असं का म्हणजे शेतातला धुरा आहे जो की बंडी रस्ता म्हणून बनवण्यात आला होता. पण आमच्याकडे आता काही जोडी राहिली नाही. मागच्या वर्षीपासून आम्ही ते काही वावर करत नाही त्याच्यामुळे नाही का जोडी ठेवली नाहीये. सो तो धुरा काही यूज मध्ये नव्हता तर त्याच्यामध्ये गचाडा वापलाय. तर आता इथं आपण पोहोचलो आहे. सो हे आमचं करंट राहू शकते याला कधी पण. लाईन बी नाही दिसत आहे. तो मी चेक केलं हा जो आहे ना ऑटो स्विचचा लाईट ऑन नाही आहे कारण की लाईट नाही आहे. लाईट नसल्यामुळे आपल्याला माचामध्ये पाणी नाही भरता येणार आता. सो असं काहीतरी सीन आहे. आता सध्या वाईड अँगलमध्ये 24 FPS मध्ये अल्ट्रा वाईडमध्ये शूट करतो मी. याच्यामध्ये असे 2-3 मोड जे आहे ना मला खूप आवडले आहे. मी या थोड्या वेळात तुम्हाला ते एक्सप्लेन करून दाखवतो. बघा हा सर्वात जास्त अल्ट्रा वाईड आहे. आपण एक तर नाही का आपली स्टिक आणली होती सोबत त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला थोडं जास्त वाईड अँगलमध्ये आपण शूट करू शकतो. मी एवढा हात दूर केल्यानंतर माझ्या मागं बघू शकता तुम्ही एकदमच वाईडमध्ये आपण हे चांगल्या प्रकारे शूट करू शकतो. आणि आता आपण आता दुसऱ्या मोडमध्ये स्विच करण्याचा प्रयत्न करू. एक दुसरा जो मोड आहे याच्यापेक्षा थोडा कमी अँगलमध्ये राहते. सो त्याला मी आता ऑन करतो. बघा मित्रांनो हा सुद्धा वाईड अँगल आहे पण जो आधी बघितल्याच्यापेक्षा थोडा कमी वाईड अँगलमध्ये राहते. आणि सेम सेटिंग आहे 1080p 24 FPS मध्ये शूट होत आहे हे पण. आणि याच्यात सुद्धा चांगल्या प्रकारे व्ह्यू कॅप्चर होते असं म्हणू शकतो आपण. नमस्कार मित्रांनो, चला आमची पराठी दाखवतो तुम्हाला. लाईन तर नाही आहे मास्क काही भरणार नाही. आता तुम्हाला नाही का थोडंसं पराठीबद्दल सांगतो आमच्या. नाही अब्बी मोबाईल पडला. अबे यार पडला ना बे. आयफोन पडला मित्रा समज रे हो. तर अक्षय भाऊ मला सांग आपलं जे वावर आहे त्यात आतापर्यंत किती खत दिले आहे? 2 खत झाले. 2 खत झाल्या. फवारणी किती झाल्या? 3 झाले. कचऱ्याच्या किती आणि वरच्या किती? वरच्या 3 कचऱ्याच्या झाल्या 2. वरच्या 3 कचऱ्याच्या. आणि का बरं फवारता काही नॉलेज थोडंसं आम्हाला? वडील सांगते तसं करतो आपण. सो आता नाही का इकडं जे आहे ना पूर्ण आम्ही पराठीच लावली आहे आमच्या वावरामध्ये. इकडं पूर्ण जो एरिया आहे ना पूर्ण पराठीचाच आहे. दिवाळी नंतर नाही का आम्ही मूंग सुद्धा लावतो इथं. पण ह्या वेळेस काही सांगता येत नाही काय होणार ह्यावेळेस. यावेळी तीड होणार. तीड लावणार. सूर्यफुल लावू आपण. अबे तर मिरची बी जमते ना बे. मिरचीले पण महिन्यात जास्त घ्यायला लागल. मागच्या 2 वर्ष पहिलं मिरचीला खूप भाव नव्हता. त्याच्यानंतर नाही का लोकांनी मिरच्या लावल्या तर त्याच्यानंतर नाही का मिरचीला भावच नाही आला. मग खतम होऊन गेलं काम. याच्या 2-3 सेटिंग पैकी नाही आता आपण एक स्लो मोशन ट्राय करूया. 120 FPS पर्यंत रेकॉर्ड करते असं म्हणते. बघूया आता कशा प्रकारे ती राहते. तर कॅमेरा अक्षयकडे राहील. मी थोड्या दुरून धावून येतो आता. तर मित्रांनो असं काहीतरी होतं या DJ ॲक्शन कॅमेरा 4चं रिव्ह्यू. होप करतो तुम्हाला हे आपल्या बाकी व्हिडिओ सारखंच आवडलं असेल. याच्यामध्ये अजून खूप सारे व्हिडिओ येणार आहे. याच्यानंतरचा जो व्हिडिओ राहील तो राहील मोटो ब्लॉगिंगवर. त्याच्यामध्ये एक तर आपण हेल्मेटवर कॅमेरा माउंट करणार आहोत. याच्यानंतरचा व्हिडिओ तो राहील. त्याच्यानंतर मग पुन्हा काही व्हिडिओ येणार. असे रेग्युलर बॅक टू बॅक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. तर सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. आपण भेटूया एखादी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो. पाऊस चालू आहे. बाहेर वगैरे फिरण्याचा प्रयत्न थोडासा कमी ठेवा कारण की पावसामध्ये तब्येत वगैरे खराब होण्याचे चान्सेस जास्त राहते. तर भेटूया एखादी नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.